कालच्या एवढ्यासाठी 1-2 जास्त आहेत. काल 190. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. रावणे भेडसाविता सीता त्याच्या पत्न्या ज्या समजता आश्वासिती श्रीरामकांता नेत्रवक्त्रा खुणावणी. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. अशोक वनाच्या ठिकाणी सीतामाईवर दबाव टाकण्यासाठी असणारा राजा रावण त्या ठिकाणी आलेला आहे. नाना प्रकारचे बोल बोलून सीतामाऊलीला असणारी भीती त्या ठिकाणी राजा रावण दाखवू लागलेला आहे. आणि त्याच वेळेस राजा रावणानं ज्या काही असणाऱ्या राक्षसांच्या स्त्रिया सीतामाईला रक्षणासाठी त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. मग राजा रावण अतिशय दटावून त्या ठिकाणी सीतेला असणारा त्या ठिकाणी भेडसावू लागलेला आहे. त्याच वेळेस ज्या रक्षण करण्यासाठी राक्षस स्त्रिया ठेवलेल्या आहेत त्या सीतामाईकडे पाहून त्या ठिकाणी डोळ्यानं खुणवू लागलेले आहेत. तू निर्भय राहा, राजा रावणाला भिवू नकोस, राजा रावण काही करू शकत नाही असं असणाऱ्या सीतामाईला आश्वासित असणाऱ्या राक्षसने आणि त्या ठिकाणी खुणावून करू लागलेले आहेत. सीतेसी म्हणे स्वयं रावण माझी भार्या न होता पूर्ण तुझा घेईना मी प्राण नाक कान कापुनी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी राजा रावण सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे, सीते तू जर माझा असणारा अंगीकार नाही केला, मला नाही वश झाली, माझी असणारी पत्नी म्हणून त्या ठिकाणी जर माझा नाही स्वीकार त्या ठिकाणी केला तर तुझी विटंबना त्या ठिकाणी करीन. कशी करीन? जशी असणाऱ्या तुझ्या धीरानं लक्ष्मणानं म्हणले नाक कान म्हणले माझ्या असणाऱ्या बहिणीचं कापल्या तर तसंच म्हणले तुझं बी नाक कान म्हणले त्या ठिकाणी कापून विटंबना करेन. माझी जर नाही असणारी पत्नी त्या ठिकाणी झाली तर. फोडाईचे दोन्ही डोळे वेगे मोडारे सिसाळे सन कापा मौस गोळे अंतरमाळे काढा वेगी. मग असं असणाऱ्या सीतामाऊलीला भीती त्या ठिकाणी दाखवली. लगेच राजा रावणानं गर्जना केली. बघताव काय म्हणले, घ्या धाव म्हणले, असणाऱ्या सीतेवर हल्ला करा म्हणले, तिचा असणारा नाक कान त्या ठिकाणी कापा, छाती कापा, त्या ठिकाणी असणाऱ्या अंतरमाळा म्हणले बाहेर काढा, देहा वेगळं मुंडकं म्हणले त्या ठिकाणी सीतेचं करून टाका. राजा रावणानं गर्जना करून सांगितलं, तुझी पतिव्रत्याची थोरी भीड धरिली 6 मासवरी आता भोगिना बलात्कारी राम भिकारी वनवासी. हे सीते तुझी असणारी तू पतिव्रत आहे म्हणून म्हणले आजपर्यंत तुझी असणारी भीड त्या ठिकाणी धरली, पण आता इथून पुढे म्हणले चालणार नाही. तुझं सगळं म्हणले बोलणं मी ऐकून घेतलंय. आता इथून पुढे काय म्हणले त्या ठिकाणी चालणार नाही म्हणले. त्या असणाऱ्या भिकाऱ्या रामाची म्हणले तो असणाऱ्या आस्था त्या ठिकाणी धरले. आता मात्र तुला सोडणार नाही. तुझा असणारा काटा म्हणजे मी त्या ठिकाणी आणि काढतो, नाहीतर म्हणजे बळजबरीनं म्हणजे तुझा असणारा भोग म्हणजे आता मी घेतो. राजा रावण गर्जना करून बोलू लागला, ऐसी गांजिता नाना परी क्षोभणी रावणाच्या नारी आश्वासिती नाना परी भयन धरी तू याचे. मग एवढं दटावून त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. नाही त्या प्रकारची भीती सीतामाऊलीला राजा रावण दाखवू लागलेला आहे. आणि या राजा रावणाचं बोलणं असणाऱ्या राक्षसनीही त्या ठिकाणी ऐकत होत्या. ह्या राजा रावणाचा राग राक्षसनीला सुद्धा त्या ठिकाणी येऊ लागला. पण काय करायचं, मालकाच्या पुढे जाता येत नाही, राजाच्या पुढे बोलता त्या ठिकाणी येत नाही. गप्प राक्षसनी त्या ठिकाणी राहिल्या गेल्या. रावणाच्या पत्नी असणारा त्या ठिकाणी म्हणजे बोलता येणं गेला म्हणून त्या राक्षसनी गप्प त्या ठिकाणी राहिल्या. आणि सीतामाऊलीला त्या ठिकाणी खुणावून सांगू लागल्या, तू ह्या राजा रावणाची असणारी भीती धरू नकोस, ह्या राजा रावणाला भिवू नकोस, तू असणारी शांत निर्भयपणानं त्या ठिकाणी राहा. राजा रावणाच्या ज्या असणाऱ्या स्त्रिया पत्न्या आहेत रक्षणासाठी ठेवलेल्या त्या सीतामाईला आश्वासित करू लागलेल्या आहेत. देवी गंधर्वी अति सुंदरी नागकन्या निशाचरी आश्वासिती सीता सुंदरी खून करीती ते का. मग या सीतामाऊलीला आश्वासित करू लागलेल्या आहेत, खुणावून सांगू लागलेल्या आहेत. त्या कोण आहेत? राजा रावणाच्या असणाऱ्या पत्न्या आहेत, ज्या देवकन्या आहेत, ज्या नागकन्या आहेत,
दिसायला सुंदर आहेत, स्वरूपवान आहेत, अशा असणाऱ्या ह्या स्त्रिया म्हणजे सीतामाईचं रक्षण त्या ठिकाणी करू लागलेल्या आहेत. सीतामाईला निर्भय अवस्था त्या ठिकाणी बोलू लागलेल्या आहेत. अशा प्रकारचं खुणावून सीतामाऊलीला आधार देऊ लागलेले आहेत. एकी खुणावी ती नेत्रांतरी, एकीची संज्ञा अवस्थांतरी, एकीच्या निवारी ती करी अनुष्ठावरी अनेका. मग म्हणजे त्या ठिकाणी एका स्त्रियानं नुसतं होत म्हणजे त्या ठिकाणी हलवायचं सांगायचं भिवू नकोस. एकीनं हातावर त्या ठिकाणी करायचं खुणावून सांगायचं भिवू नकोस. एकीनं त्या ठिकाणी डोळ्याच्या भुवया उडवून त्या ठिकाणी सांगायचं भिवू नको, निर्भय त्या ठिकाणी राहा. अशा सर्व स्त्रिया खानाखुणा करून सीतामाईला निर्भय अवस्था त्या ठिकाणी देऊ लागलेल्या आहेत. ब्रह्मशाप रावण शिरी झोंबण शके परनारी, यांचे काही बहीण धरी धीर धरी श्रीरामकांते. मग असणाऱ्या सीतामाऊलीला त्या ठिकाणी राक्षसनी सांगू लागलेले आहेत. राजा रावणाला ब्रह्मदेवाचा शाप आहे. ज्या वेळेस राजा रावण परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी नाही तव म्हणून त्या ठिकाणी पावल, ही शाप आहे. म्हणून म्हणले राजा रावण तुला असणार त्या ठिकाणी काही करू शकणार नाही, तुला जोमणार नाही, बळजबरी त्या ठिकाणी करणार नाही. म्हणून श्रीरामाची असणारी पत्नी तू सीता आहे त्या ठिकाणी निर्भय राहा, भिवू नकोस असं असणारा धीर सीतामाऊलीला देऊ लागलेले आहे. सत्यलोकी वन प्रदेशी रावण झोंबता उर्वशीसी, आजीने माझी दला नलकुबरासी, तू का झोंबसी परदारे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे सत्य लोकांच्या ठिकाणी वनामध्ये फिरत असताना असणाऱ्या उर्वशीचा अभिलाष म्हणजे रावणंदरला का स्वर्गाचे. मग म्हणजे त्या उर्वशीचा अभिलाष म्हणजे असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे त्या ठिकाणी धरला होता. आणि त्याच वेळेस त्याला उर्वशी नल कुबेराकडे असताना तिची अपेक्षा. मग ती उर्वशी म्हणजे असणाऱ्या नल कुबेराची असणारी त्या ठिकाणी उर्वशी होती. त्याचं असणारं मनोरंजन करण्यासाठी राहणारी उर्वशी त्या ठिकाणी होती. आणि त्या उर्वशीचा अभिलाष म्हणजे असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे त्या ठिकाणी धरला गेला. बळे झोंबता दशानना उर्वशी करी आक्रंदना, तेथे आला चतुरानना कोपायमान रावणा. मग म्हणजे ब्रह्मदेवाचा असणाऱ्या राजा रावणाला शाप का दिला त्याचं असणारं सविस्तर कथानक त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. सत्य लोकांच्या ठिकाणी नल कुबेराची असणारी उर्वशी तिचा अभिलाष राजा रावणानं धरला. बळजबरीनं तिला असणारा झोंबू लागला, तिला आपल्या स्वाधीन करू लागला. त्यावेळेस असणारी अप्सरा ती त्या ठिकाणी मोठमोठ्यानं आरडू लागली, स्वतःचा बचाव करण्यासाठी धावा मागू लागली, रडू लागली, ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिचा असणारे ब्रह्मदेव म्हणजे लगेच त्या ठिकाणी आले. दुष्ट नष्ट अलंकानाथा येथून परदारेसी झोंबता, पावसीला मस्तक पाता ब्रह्मशापता दुर्लभ्य. मग ब्रह्मदेव तिथंच आले. आल्याबरोबर असणाऱ्या ब्रह्मदेवानी राजा रावणाला बोलायला सुरुवात केली. हे दुष्ट असणाऱ्या नष्ट असणाऱ्या राजा रावणा, इथून पुढे तू जर म्हणली असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी धरला गेला, परस्त्रीची असणारी इच्छा मनामध्ये धारण त्या ठिकाणी केली तर मस्तकपात होईल म्हणजे मरण त्या ठिकाणी पावशील. अशा प्रकारचा शाप ब्रह्मदेवानी राजा रावणाला दिला. ज्याचा निज भाव निर्मळ त्यावरी कृपा करी सकळ, रावण शापाचे निसमूळ स्त्रियांची समूळ सांगितले. मग म्हणजे ज्याच्या असणारा भाव आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याचं असणारं रक्षण म्हणजे त्या ठिकाणी करतील. पण म्हणजे ज्या वेळेस असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी केला की सर्व नाश झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही असं असणाऱ्या ब्रह्मदेवानी म्हणजे राजा रावणाला सांगितलं. असो हा मागीला वृत्तांत स्वयं देखे हनुमंत, मंदोदरी लंकानाथ नेला घरात ते का. मग असणारा त्या ठिकाणी राजा रावण सीतामाऊलीला भेडसावू लागलेला आहे, बोलू लागलेला आहे. हे हनुमंतराया वृक्षाच्या डाळीत बसून सगळं त्या ठिकाणी पाहत होते. त्यावेळेस राजा रावणानं जे असणारं शस्त्र हातामध्ये घेऊन सीतामाईवर असणारा हाणण्यासाठी हात वरी केला त्याच वेळेस मंदोदरीनं धरला होता.
आणि असणाऱ्या मंदोदरीनं राजा रावणाला शांत केलं आणि आपल्या महालाकडे घेऊन मंदोदरी आली. मंदोदरी नानायुक्ती कौशल्या दशरथ उत्पत्ती शिकवणी अलंकापती निजधामा प्रती नेती झाली. मग असणाऱ्या राजा रावणाच्या मनाचं सांत्वन असणाऱ्या मंदोदरीनं त्या ठिकाणी केलं की म्हणजे ज्या वेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी राजा दशरथ आणि कौशल्याच्या विवाहाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. एवढं जरी रावणातून विघ्न त्या असणाऱ्या म्हणजे राजा दशरथ आणि कौशल्याच्या लग्नात केलं तरी बी म्हणजे दोघांचं लग्न त्या ठिकाणी झालं. म्हणून काहीही त्या ठिकाणी फरक पडत नाही अशा प्रकारचं मनोगत त्या ठिकाणी सांगितलं आणि राजा रावणाला घेऊन आपल्या असणाऱ्या स्वग्रही महालाकडं मंदोदरी आलेली आहे. विकट विक्राळा ती क्रूरी राक्षसी पाचारीला समग्री रावण त्यासी एकांत करी सीता सती वश करा. मग लगेच असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे अतिशय दिसायला व्यासूर विकट वदन असणाऱ्या त्या ठिकाणी अक्राळ विक्राळ तोंडाच्या बाहेर दात आलेलं जीभ लसलसा त्या ठिकाणी करती भ्यासूर अशा राक्षसनी राजा रावणानं जवळ बोलविल्या आणि त्यांना सांगितलं बायानो तिथं जावा त्या सीतामाईला भ्यासावा जेणेकरून मला वश त्या ठिकाणी होईल अशी भीती वेळे सीतेला दाखवा. भय दाखवावे गाडे जे भय देखताच पुढे वश होया माझ्याकडे तैसी जांभाडे पसरावी. मग म्हणले तुम्ही असं जायचं नुसतं उभं राहायचं नाही म्हणले अक्राळ विक्राळ रूप धारण करायचं भला मोठा जबडा त्या ठिकाणी पसरायचा जेणेकरून म्हणजे तुमची असणारी भीती सीता घेईल आणि मला असणारं वश होईल राजा रावणाचा स्वीकार केला म्हणून सांगल तोपर्यंत म्हणजे असणाऱ्या सीतेला भीती दाखवा. सामदामा भेद करी भय दाखवणिया भारी वश केलिया सीता सुंदरी कृतोपकारी मी तुमचा. मग म्हणले त्या सीतेला वश होईपर्यंत असणार साम दाम दंड आणि भेद म्हणजे सगळी म्हणजे असणार त्या ठिकाणी वापरा. कशाचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करू नका. आणि जर म्हणजे तुम्हाला बिहून असणारी सीता त्या ठिकाणी मला वशी झाली की सगळं वर्चस्व म्हणजे तुमच्या स्वाधीन त्या ठिकाणी करतो. लंकेचं राज्यच म्हणजे तुमच्या स्वाधीन त्या ठिकाणी देतो. ऐसा करुणिया एकांत रावण मंदोदरी समवेत निगता झाला निज धामात राक्षसी येता परतोणी. मग असं सगळ्या राक्षसनी स्त्रियाला त्या ठिकाणी राजा रावणानं सांगितलं. मंदोदरीच्या हाताला धरलं महालाकडं मंदोदरी बरोबर राजा रावण आला. रावणे प्रेरिलिया सत्वरा विकटा विक्राळा वक्र नेत्रा मुखे पसरवणिया क्रूरा सीते सामोऱ्या धाविनल्या. लगेच राजा रावणाची आज्ञा प्रवाहान असणाऱ्या राक्षसनी मानली गेली. दिसायला असणाऱ्या ज्याच्या भुवया म्हणजे वाकड्या आहेत लाल भडक जबडा आहे जीभ असणारी लळलळ त्या ठिकाणी करते आहे डोळं लाल भडक आहेत असणारं मुखामध्ये दारामध्ये त्या ठिकाणी छातीपर्यंत लोळत आहेत. डोक्याचे केस असणाऱ्या पायाच्या गोठ्यापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत. 10-10 हाताचं एक एक त्या ठिकाणी हात आहेत. अशा प्रकारच्या भ्यासूर राक्षसने सीतामाईला भेटवण्यासाठी म्हणजे अशोकवनामध्ये आल्या. एकी जटाकृत वारी हरित जटा ते दुसरी विस्तीर्ण कर्णा उदरावरी स्थूलोदरी विक्राळा. मग एक एक स्त्रियाचं म्हणजे असणाऱ्या डोक्याची केस म्हणजे त्या ठिकाणी गोट्यापर्यंत एक एक असणाऱ्या हिरव्या केसाची काळ्या केसाची अक्राळ विक्राळ त्या ठिकाणी एक एका स्त्रियाचा असणाऱ्या एक एक कान म्हणजे त्या ठिकाणी पांघरून होतं दुसरा कान अंतरून होतं. असल्या असणाऱ्या भ्यासूर राक्षसने सीतामाईला भीती दाखवू लागलेली आहे. अहिमुखी हयमुखी महामारी विकट तिकटा चंडोदरी आणि राक्षसी घरघरी सीतेवरी धावितल्या. मग असणारी तोंड ही वल्ली त्या ठिकाणी काही एक प्रकारची नव्हती त्या ठिकाणी. अहिमुख म्हणजे गोडीची बरं असणाऱ्या त्या ठिकाणी अहिमुख आहेत महिर्मुख आहेत. असल्या असणाऱ्या तोंडाची म्हणजे अतिशय दिसायला भ्यासूर अक्राळ विक्राळ असणारा चेहरा
आणि या राक्षसने राजा रावणाच्या आज्ञेनं सीतामाईला भेडसावू लागल्या. शूळपट्टी समुद्रक लहोडी शस्त्रे लखलखित गाडी इजी कराते ताडा तोडी भीड येवडी ते काय. लगेच हातामध्ये असणारा शूळ घेतलेला आहे, पट्टीस घेतलेला आहे, मुगदार घेतलेला आहे, मुसळ घेतलेला आहे आणि सीतामाईच्या भोवती आलेले आहेत आणि तिथं सांगू लागलेले आहेत, भीड कशाला राखता म्हणजे हाना मारा तोडा म्हणजे हे सीतेला. तडतडा तोडूनी मास नेहू इचे काय ज भाजूनी खाऊ इचे हाडाचे मनी नेहू शिरा घेऊ ओरकोनी. हिला म्हणजे असणारं बघताव काय म्हणजे तडतडामध्ये हिचा असणारा काटाच्या ठिकाणी काढा, हिच्या हाडाचा असणारं मलेची माळ वळून म्हणजे गळ्यात घालू आणि हिची असणाऱ्या आताडी पार्टी म्हणजे भाजून म्हणजे त्या ठिकाणी खाऊ. आता हिची भीडच म्हणजे त्या ठिकाणी धरायची नाही म्हणून हत्यार हातामध्ये घेतलेला आहे, उगारून म्हणजे भीती दाखवू लागलेली आहे. रावणावरी ना जनक बाळा हिच्या काढा अन्नमाळा वेगे निमटोनी हिचा गळा खाऊ सगळा वाटूनी. बघताव काय म्हणजे हिचा असणारा काटा काढा, अंतरमाळा म्हणजे त्या ठिकाणी बाहेर काढा आणि हिचं सगळं म्हणजे मांस छिन्न विछिन्न त्या ठिकाणी करण वाट करून म्हणजे सगळीजण वाटून म्हणजे त्या ठिकाणी खाऊ. काढा मारा आणि धरा हिची शतखंडे करा हाका मारी दुर्धरा दश शिरावरीना. बघताव काय म्हणजे हाना मारा म्हणजे हिचा असणारा 100 तुकडा त्या ठिकाणी करा, हिला छिन्न विछिन्न करा म्हणून गर्जना करून म्हणजे राक्षसनी बोलू लागल्या. अवघियाचे शेवटी आली शुर्मका न करती सीता लक्षोनिया दृष्टी सांगे गोष्टी फेफांत. पुन्हा असणारं त्या ठिकाणी ह्या राक्षसनी म्हणजे स्त्रिया सीता माऊलीला असणारी भीती दाखवू लागल्या. तेवढे आता राजा रावणाची बहीण म्हणजे जिचं असणारं नाक कान म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणानं कापलं होतं ती नक्की शूर्पणखा तिथं आली. सीता माऊलीकडे बघितलं आणि फ्या करीत म्हणजे त्या ठिकाणी काय बोलू लागलेली आहे. आई कशी ते रावणोक्ती मुख्य ब्रह्माची आपौलस्ती त्याच्या विश्रवा प्रजापती रावण निच्छती तयाचा. मग असणारी त्या ठिकाणी भावाचा मोठेपणा म्हणजे सीतेला सांगू लागलेली आहे. आई सीता म्हणजे असणारा हा राजा असणारा रावण म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या कुळीमध्ये जन्माला आलेला त्याचा असणारा पुलस्त्या पुलस्तीचा पौलस्तीचा असणारा राजा रावण आहे म्हणजे ब्रह्मदेवाचा नातू आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि म्हणजे ही ब्रह्मन कुळीतला असणारा राजा रावण आहे. भावाचं मोठेपण सीतामाऊलीपाशी आणि फ्या करीत म्हणजे आणि शूर्पणखा सांगू लागलेली आहे. रावण ब्रह्मायाची 4थी पिढी वेद विभागी प्रज्ञा गाडी राज्य प्राप्त 14 चौकडी त्यासी तू वेडी वरीसिना. आणि या असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या कुळीतील म्हणजे 4थी पिढी म्हणजे राजा रावणाची आहे. म्हणजे राजा रावण काय असा तसा नाही म्हणजे असणाऱ्या वेदाचं 4 भाग म्हणजे असणाऱ्या ह्या राजा रावणानं केले तर आणि राज्य काही एक आहे का म्हणजे 14 चौकड्याचं राज्य म्हणजे या राजा रावणाच्या स्वाधीन आहे. म्हणजे त्या ठिकाणी किरकोळ नाही असला नवरा मिळणं भाग्य लागतंय. सीते शूर्पणखा सीता माऊलीला सांगू लागलेली आहे. रावण ब्रह्मावशी ब्राह्मण श्रीराम सूर्यवंशी क्षत्रियहीन त्याशी तुझं आवड कोण श्रेष्ठ वर्ण रावणाचा. शूर्पणखा सांगू लागली असणाऱ्या मोठ्या वर्णात जन्मलेला माझा भाऊ आहे म्हणजे रावण आहे. म्हणजे असणारा जातीनं ब्राह्मण आहे आणि तुझा असणारा राम म्हणजे सूर्यवंशाच्या कुळात जन्माला आलेला क्षत्रिय असणारा हीन दीन असणारा आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि रावण ब्राह्मण कुळीत जन्माला आलेला श्रेष्ठ असणारा माझा भाऊ म्हणजे असणारा राजा रावण आहे म्हणजे त्या ठिकाणी भावाचा मोठेपणा सांगू लागलेले आहे. रावण सत्ता सूर्य श्रीराम केवळ भिकारी सिद्धी सिद्धी रावणा घरी राम फळहारी वनवासी. एवढंच नाही माझ्या भावाच्या घरी म्हणजे विद्धी सिद्धी म्हणजे कामाला आहे त्या ठिकाणी आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या देवाला सुद्धा बंदीखान्यात टाकलेला म्हणजे माझा भाऊ आहे त्या ठिकाणी. किरकोळ समजू नको तुझा असणारा राम कोण आहे म्हणजे त्या ठिकाणी भिकारी आहे म्हणजे ह्या वनात त्या वनात फिरून म्हणजे उपाशी पुटी राहणारा पायात चप्पल नाही अनवाणी फिरणारा
चौकीदार राम आहे म्हणले त्या ठिकाणी. माझा बोल ऐक आता होई रावणाची प्रिय कांता दिव्य भोग भोगी तत्वता सभाग्य सीता जगमानी. म्हणून सीता तू माझं बोलणं ऐक म्हणले माझा भाऊ उच्चवर्णीय कुळातला आहे, ब्राह्मण आहे, 14 चौकड्याचा राज्य करतोय त्या ठिकाणी. आणि एवढं म्हणजे व्याधाचा विभाग पाळलेला आहे. तर त्या हीन दीन म्हणजे वनात फिरणाऱ्या रामाच्या आस्था सोड आणि माझ्या भावाबरोबर म्हणजे लग्न कर सीता. सांडोनिया धर वाहन गजस्कंदी बैसता जान जगवाणी सभाग्यपण तैसे पर्जन रावणाचे. मग म्हणले असणार त्या ठिकाणी गाढवावर बसून फिरणाऱ्यापेक्षा म्हणले हत्तीवर बसून फिरणारा कवाबी असणारा श्रेष्ठ आहे म्हणले त्या ठिकाणी. आणि तू ज्याची आस्था धरली ती वनामध्ये फिरतोय. माझा असणारा भाऊ राजा रावण म्हणजे असणाऱ्या घोड्यावर हत्तीवर त्या ठिकाणी फिरणार आहे, आंबारी आहे, छत्र आहे, डोक्यावर धरायला म्हणले त्या ठिकाणी. म्हणून म्हणले हीन दीन रामाचा विचार त्या ठिकाणी सोडन राजा रावणाचा माझ्या भावाचा स्वीकार म्हणले सीता तू कर. शूर्पणखेचे ऐकोनी वचन सीता सांडी हेळसून दैसा हंसन पाहेशेन तैसे वचन उपेक्षी. मग एवढं भावाचा मोठेपणा शूर्पणखा सीता माऊलीला सांगू लागली. पण एवढं बोलणं जरी शूर्पणखेनं सांगितलं असलं तरी त्याला किरकोळ हीन दीन त्या ठिकाणी मानलं. शूर्पणखेच्या बोलण्याची उपेक्षा असणाऱ्या सीता माऊलीनं केली. कशी केली? जसा असणारा हंस पक्षी त्या ठिकाणी असावा, जो हंस पक्षी दुधातलं म्हणजे पाणी वेगळं दूध वेगळं त्या ठिकाणी करणार आहे, तो शेणाची जशी उपेक्षा त्या ठिकाणी करतो तसं म्हणजे असणाऱ्या सीता माऊलीनं शूर्पणखेचं बोलणं उपेक्षून म्हणजे टाकलं. सीता निधी प्रतिवचन शूर्पणखा कोपायमान हिची जीव कान कापून रक्त पिन नळीचे. मग म्हणली त्या ठिकाणी एवढं शूर्पणखा त्या ठिकाणी आरडू बोलत होती तरी सीता माऊलीनं तिचं बोलणं त्या ठिकाणी ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं, काय उत्तर बी त्या ठिकाणी दिलं नाही. शूर्पणखेला वाटलं मी एवढं त्या ठिकाणी बोलते ही कायच बोलत नाही. म्हणून लगेच असणाऱ्या सख्या शूर्पणखेच्या होत्या त्यांना सांगू लागली, बघताव काय म्हणजे हिला मारा की म्हणजे जिवंत जाता. आना मध्य मेरे यासी इचे मासे करू पहारासी अंगे विभागू विभागू सकळांसी खाऊ सीतेसी अवघ्याई. मग लगेच असणाऱ्या शूर्पणखेनं सांगितलं, बघताव काय म्हणजे हिचं कोण म्हणजे असणारं तुकडं करा म्हणजे खंड विखंड त्या ठिकाणी करा, दारूचा घट म्हणजे घेऊन या म्हणजे हिचं असणारं मांस शिजवून त्या दारू बरोबर म्हणजे हिचं असणारं भोजन म्हणजे त्या ठिकाणी मांसाचं करू. शूर्पणखा सांगू लागले, सीता मेघ मास मेळे मध्यासी येथ चांगले खाता आनंद कळोळे नाचू निकुंबळे गोंधळी. असणारी शूर्पणखा सांगू लागली, चांगलं म्हणजे असणारं कच्चं ठेवायचं नाही, पक्क शिजवा म्हणजे दारू संग जर म्हणजे खाल्लं तर लय आनंद आहे म्हणजे चांगला. लगेच सगळ्या असणाऱ्या मांसाचा हांडा घेऊ, दारूचा घट घेऊन निकुंबलेला जाऊ म्हणजे तिथं असणारा माझा असणारा भाचा आहे म्हणजे तिथं कुंभ असणारा इंद्रजित तिथं जाऊन म्हणजे असणारा गोंधळ घालून दारू बरोबर असणारा मांस म्हणजे त्या ठिकाणी खाऊ. राक्षसी त्या ऐशा परी भेड सावती अति दुर्धरी सीता त्यांचे भयन धरी श्रीरामचंद्री निजबोध. मग एवढं म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या राक्षसनी असणारी ही शूर्पणखा एवढी जरी भेडसावी त्या ठिकाणी होती तरी सीता माऊलीला येतं किंचितही भीती त्या बोलण्याची त्या ठिकाणी वाटत नव्हती. का तर असणाऱ्या रामनामाच्या बोधावर आरूढ होऊन सीता माऊली त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. अखंड रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी होतं आणि ज्या वेळेस असणाऱ्या रामनामरूपी बोधावर त्या ठिकाणी सीता माऊली आरूढ झाल्यामुळं कसलीही भीती मनामध्ये त्या ठिकाणी आणि मध्ये नव्हती. न कडी रुदन नव्हे दीन श्रीराम सुखे सुख संपन्न राक्षसीचे भयमान तृणा समान सीतेसी. मग कसलंही म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं रामनाम अखंड मुखामध्ये त्या ठिकाणी होतं. कसलीच राक्षसाची भीती नाही किंवा असणारं रन्न पडणं त्या ठिकाणी नाही, हीन दीन अवस्था त्या ठिकाणी नव्हती. एवढी जरी राक्षसनी त्या ठिकाणी भीती दाखवत होत्या तरी येत किंचितही भीती सीता माऊलीला त्या ठिकाणी वाटत नव्हती. नित्य श्रीराम नाम स्मरता सीता देही विदेहता शंका न मनी देह छेदिता
तेची श्लोकार्थ अनुवादे. मग असणारी सीता माऊलीजवळ अखंड रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी होतं. जरी देहावर त्या ठिकाणी सीता माऊली दिसत असल्या तरी राम रूपामध्ये लीन झाल्यामुळे विदेही अवस्था त्या ठिकाणी होती. या देहाची आस्था सगळी त्या ठिकाणी सोडलेली होती. आस्था देहावर त्या ठिकाणी नव्हती. मग हा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो हा असणारा भाव सीता माऊलीचा त्या ठिकाणी होता. निर्भय अवस्था सीता माऊलीच्या अंगी आणि त्या ठिकाणी बांधली गेली. नाव वैदेही सीता सती देह भयाची नाही भ्रांती. श्रीराम ध्याने भय निवृत्ती न मानिशिती देहाची. मग सीता माऊलीचं नावच असणारं वैद्य आहे त्या ठिकाणी. मग वैदेही म्हणजेच असणाऱ्या देहावर असूनही देहाच्या असणाऱ्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी राहणारे आहे. विजयी अवस्था त्या ठिकाणी आहे. आणि वरी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं अखंड रामनामाचं स्मरण आहे. मग रामनामाचं स्मरण असलं की देहाची आस्था संपली जाते. देहावर साधक उदास त्या ठिकाणी होतो. आणि हा असणारा देह गेला तरी बेहत्तर अशी अवस्था त्या साधकाची त्या ठिकाणी होते. तशी अवस्था सीता माऊलीची म्हणजे झालेली आहे. छेदा भेदा खा समस्ती श्रीराम भोक्ता सर्वाभूती. परिणावेन पाहे लंकापती स्वप्न स्थिती स्पर्शेना. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सीता माऊलीनं एकच मनाच्या ठिकाणी भाव निर्माण केला. हा असणारा देह जरी छिन्न विछिन्न त्या ठिकाणी झाला तरी कुणाचा तरी आत्मा शांत होण्यासाठी जाणार आहे. हा देह कारणी त्या ठिकाणी लागणार आहे. मग म्हणजे हा सत्कारणी देह त्या ठिकाणी लागला तरी चालेल. पण कपटीत असणारा त्या ठिकाणी जो राजा रावण आहे ह्या राजा रावणाच्या स्वाधीन म्हणजे असणारा देह त्या ठिकाणी जाणार नाही असा विचार सीता माऊलीने म्हणजे केला. चला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. छेदा भेदा खा समस्ती श्रीराम भोक्ता सर्वानुभूती. परिणावे न पाहे लंकापती स्वप्न स्थिती स्पर्शेना. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. सीतेला त्रास द्यायला राक्षसिनींनी सुरुवात केली. काही बी करा पण रावणाला वश झाली पाहिजे. रावणाचा अंगीकार तिनं केला पाहिजे. अशा धमक्या मारण्याची भीती तिला दाखवा. पण सीतेचा ठाम आणि शेवटचा निर्णय होता तुम्ही काही करा वाटेल ती करा पण राजा रावणाला स्पर्श करायचा नाही. त्याला बोलायचं नाही. त्याला त्या ठिकाणी वश व्हायचं नाही. कारण प्रत्येक ठिकाणी राम आहे. म्हणून तुम्ही जरी खाल्लं तरी माझ्या शरीराचं त्या ठिकाणी कल्याणच होईल असं माता सीता बोलतात. देह करावा रामार्पण तुम्हा तसं बाह्य श्रीराम पूर्ण. तुम्ही कष्टाची भक्षण ब्रह्मार्पण देह माझा. आणि सीता सांगू लागल्या आपला जो देह आहे तो राम कार्याला लागला पाहिजे. कोणतंही रामाचं कार्य असेल तरी देहाचं सार्थक भगवंताच्या नावानंच त्याच्या नावाला जरी समर्पण केला तरी जन्माचं कल्याण होतं सार्थक होतं. महाराज तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. तुमच्यामध्ये सुद्धा रामच आहे. मी माझं शरीर जर तुम्ही खाल्लं तरी सुद्धा त्या ठिकाणी माझं कृत कल्याणच होईल असं सीता बोलतात. देह ठेविता कृमी होती तो लावावा उपकारार्थी. मज भक्षावे तुम्ही समजती भोक्ता सर्वानुभूती श्रीराम. आणि सीता सांगू लागल्या देह जरी इथं ठेवला तर देहामध्ये किती दिवस आपण देह ठेवू शकतो. एखादा व्यक्ती गेल्यानंतर ना जास्त वेळ नाही 4-5 तास 5-6 तास. पुन्हा काय होतं त्याच्यामध्ये किड्या मुंगी त्या असणाऱ्या शरीराचं त्या देहाचं होऊन जातं. मग त्याच्यामध्ये किडे होण्यापेक्षा तुम्ही जर खाल्ला तर तुमचंही त्या ठिकाणी पोट भरल्यासारखं होईल. आमच्याही देहाचं काहीतरी कल्याण झालं असं आम्हाला वाटेल. सीता बोलतात. देह छिन्न भिन्न करा समजती अथवा गाला अग्निप्रती. परिणातळ लंकापती जाना निश्चिती नेम माझा. आणि सीतेने सांगितलं हे बघा तुम्ही काही करा तुमच्या धमक्याला घाबरणाऱ्या मधली नाही. तुम्ही माझ्या देहाचा तुकडा करा अग्नीमध्ये देह टाका काही करा पण माझी प्रतिज्ञा आहे माझा नियम आहे
रावणाला स्पर्श करायचा नाही. तुम्ही काही करा माझ्या शरीराचं, पण रावणाला मी स्पर्श सुद्धा करणार नाही, संवादही करणार नाही. सीता बोलतात, कराळ विकराळ वदनाकृती वर्गर हाका मारायला किती नाही वर्णे लंकापती स्वप्न सुषुप्ती जागृती. आणि सीता सांगतायत किती वरडून तुम्ही किती वरडणार आहेत, तुमच्या वरडण्याचा हाका मारण्याचा काही फरक माझ्यावरती पडत नाही. कितीही तुम्ही ओरडा, पण त्या रावणाला स्पर्श करायचाच नाही, माझी प्रतिज्ञा आहे, माझा नेम आहे, असं सीता माऊली बोलतात. निधडी दे कोणी सीता सती राक्षसी चाचा कापती हे शोभली आम्हा प्रती करील शांती अवघियांची. आणि अशा पद्धतीने निधडी सीता पाहिली. सीता निधडी पाहिली, ती घाबरतच नाही कुणालाच. राक्षसींनी पाहिलं आणि मग राक्षसींनी विचार केला, स्वतः घाबरल्या पण सीता घाबरत नाहीये. त्यांनाच भीती वाटली. निधडी असणारी सीता पाहिली आणि राक्षसी घाबरू लागल्या. आमचा द्वेष न करी सीता सर्वानुभूती देखे रघुनाथा रावणाज्ञेसी छळिता आम्हा समजता अवश्य निमने. आणि राक्षसी विचार करू लागले, आपण एवढी भीती दाखवली, धमक्या दिल्या, तरी सीता आपल्याला घाबरतच नाही, मग आमचा द्वेष ती करत नाहीये. पण रावणाच्या सांगण्यावरनं त्याच्या आज्ञेवरनं जर सीतेचा द्वेष आम्ही केला तर निश्चितच मरण आम्हाला येईल, असं राक्षसीनी बोलतात. रावण सन्निपाते पावेल मरण ऐशा राक्षसी आपण स्वयं गुणगान त्या करीती. आणि राक्षसी आपापसामध्ये बोलू लागल्या, चर्चा करू लागल्या. सीता भेट नाही, पण जर सीतेचा अभिलाषच करीत रावण राहिला तर याच सीतेच्या निमित्तानं सीतेच्या कारणानं रावण मरून जाणार आहे. रावण मरण अशा असणाऱ्या स्त्रिया आपापसामध्ये चर्चा करतात. देखोनी महाभय गर्जन करिता सीतेसी तर्जन वृद्ध त्रिजटा क्षोभून कोपायमान बोलत. आणि राक्षसी बोलत होत्या, ओरडत होत्या, भीती दाखवत होत्या, सीतेला धमक्या देत होत्या. अकराळ विक्राळ ओरडणं राक्षसिनींचं होतं आणि त्याच्यामध्ये त्रिजटा वृद्ध होती आणि थोडी सात्विक होती, सीतेच्या संगतीमध्ये होती सदुदित, त्यामुळे सत्ववृत्ती होती. आणि राक्षसिनींचा ओरडा गोंधळ तिनं पाहिला. काय बोलते ऐका. त्रिजटा विभीषणाची भगिनी राक्षसी सत्व शिरोमणी क्रूरा राक्षसी ते निवारोनी सत्यवचनी अनुवादे. आणि सांगितलं त्रिजटा कोणाची बहीण आहे, बिभीषणाची. बिभीषणाची बी आहे आणि रावणाची बी आहे, पण इथं शब्दच बिभीषणाची वापरला कारण बिभीषण सात्विक आहे. रावणाची बहीण म्हणता आला असते की नाथ महाराजांना, पण नाही, बिभीषणाची बहीण अत्यंत शुद्ध आणि सात्विक सत्वाची ती त्रिजटा आहे. आणि अशी असणारी त्रिजटा बिभीषणाची बहीण होती, सत्ववृत्ती होती तिच्यापाशी. सीतेला घाबरत असणाऱ्या राक्षसी त्यांना आवरत त्रिजटा तिथं आल्या. काय बोलतात ऐका. म्या केले असता शयन सभाग्य देखिले म्या स्वप्न सीतेसी घालोनी लोटांगण विरुद्ध वचन नवदावे. आणि ती त्रिजटा सांगू लागली, हे बघा तुम्ही सीतेला घाबरू नका, तिला भीती दाखवू नका, कारण मी स्वप्न बघितलेलं आहे. सीतेला लोटांगण घातलं त्रिजटेनं, सांगितलं तुम्ही पण हिच्या पाया पडा, तुमचंही कल्याण होईल, कारण मी जे स्वप्न बघितलं आहे ती स्वप्न तुम्हाला सांगते ऐका. सीतेसी खाऊ पाहता राक्षसी तुम्ही खावे आपापणांसी सीता सती तत्वराशी विरुद्ध येसी नवदावे. आणि ती असणारी त्रिजटा सांगू लागली, हे बघा सीतेला विरुद्ध बोलू नका. तुम्ही जर तिला खाण्याची भाषा केली तर स्वतःच मरून जासाल, आपणाला खाल्ल्यासारखं होईल. कारण सीता सत्व शिरोमणी आहे, तिच्या असणाऱ्या क्षोभानं तिनं नुसतं नजर जरी वर केली तरी तुम्हाला मरण येईल, एवढं सत्व सामर्थ्य ती सीता आहे. त्रिजटा सांगते, सीता सर्वानुभूती समान तुम्ही का वदावे विरुद्ध वचन जानकी जगदंबा परिपूर्ण वंदाचरण तुम्हीचे. आणि त्रिजटा
त्या राक्षसिनींना सांगू लागली, सीता ही आदिशक्ती आहे, आदिमाया आहे, जगदंबा आहे. ती कुणाचाच द्वेष करत नाही, मग तुम्ही का तिचा द्वेष करायला? तिनं आल्या बोलली कुणाला काय, तिची ती आपलं रामाचं भजन करत बसले. तुम्ही काहीला विरुद्ध बोलताय, का त्रास देताय? ही जगत जननी आहे, तुम्ही सुद्धा हिच्या पाया पडा, असं त्रिजटा बोलते. ऐकोनी त्रिजटेचे वचन राक्षसी झाल्या कंपायमान. कैसे कैसे देखील स्वप्न कृपा करून सांगावे. आणि त्रिजटेने सांगितलं की मला स्वप्न पडलंय आणि खरं होणार आहे. पहाट पडलेलं होतं, ती खरं होणार आहे स्वप्न, आणि ती स्वप्न मी सांगते म्हटल्याबरोबर राक्षसी घाबरल्या महाराज. कारण काय स्वप्न पडलं, कसं पडलं असं राक्षसी विचारू लागल्या. स्वप्नी देखील श्री रघुनाथ श्वेत गज चौदंत. सीता समवेत सालंकृत लक्ष्मण युक्त गजस्कंदी. आणि त्रिजटेने सांगितलं मी स्वप्न बघितलं आणि स्वप्नात रामाला पाहिलं. भाग्यशाली आहे, स्वप्नात का असताना पण रामाला पाहिलं. रामाचं दर्शन असणाऱ्या स्वप्नामध्ये झालं. छत्र चामर रामाच्या असणाऱ्या डोक्यावरती होते. लक्ष्मणही त्याच असणाऱ्या वेशामध्ये मी स्वप्नामध्ये राम लक्ष्मण दोघ जण पाहिले. अजून काय झालं ऐका. चौरे डाळीती सुरासुर भाटीव करती नरवानर. ऋषी करती जय जयकार वाद्यापार वाजती. आणि असं स्वप्न बघितलं की स्वप्नामध्ये रामचंद्रजी आणि लक्ष्मण यांच्या असणाऱ्या डोक्यावरती छत्र आहे. ऋषी मंडळी आहेत, ते असणारे ऋषी मंडळी भगवंताच्या नावाचा जय जयकार करतायत. भाट आहेत, ते मंत्राचा उच्चार करतायत. सुरवर देवलोक आहेत, त्यांनी त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करत असताना मी स्वप्नामध्ये पाहिला. श्रीराम सीता अभेद स्थिती म्या देखिले स्वप्न प्रती. ते ऐकावा उपपती यथानुभूती सांगेन. आणि त्रिजटा सांगू लागली स्वप्नामध्ये पाहिलंय सीता आणि श्रीराम एकाच आसनावरती बसलेली आहेत. दोन्ही अभेद आहेत, दोन्ही मध्ये भेद नाही. दोन्ही त्या ठिकाणी एकसारखे, एक समान, एकमेकाच्या जवळ सदुदित संगतीमध्ये मी पाहिलेलं आहे असं त्रिजटा सांगतात. सूर्या सवे प्रभा संगती चंद्री चंद्रिका निवविती. वायू सवे जैसी गती सीता सती देवी रामी. आणि रामचंद्राबरोबर सीता मी स्वप्नामध्ये पाहिलेला आहे. जिथं चंद्र आहे तिथं चंद्राची चंद्रिका असते. जिथं सूर्य आहे तिथं सूर्याची किरणं असतात. जिथं वारा आहे ते असणाऱ्या वाऱ्यापाशीच त्याची असणारी चंचलता शीतलता असते. तसंच चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. अशा पद्धतीने रामाबरोबर सीता आहे. गोडी साखर गोडी पाहता दोनामे एकची वस्तुता. गोडी आणि साखर नाव दोन आहेत. गोडी वेगळा आहे, साखर वेगळा आहे, पण वस्तू एकच आहे. तसं सीता आणि रामचंद्र एकच मी स्वप्नामध्ये पाहिला. गुळा सवे सुस्वादता कर्पूरा सवे सुगंधता. जळा सवे शीतळता तैसी सीता श्रीरामी. रामचंद्राबरोबर सीता मी पाहिली. गुळ आहे, गुळाबरोबर गोडी आहे. गुळाबरोबर गोड लागतो, गुळाबरोबर गोडी आहे. तशा पद्धतीने त्या ठिकाणी जसं पाणी आहे त्या पाण्याबरोबर शीतलता आहे किंवा कापूर आहे आणि त्या कापराबरोबर सुगंध आहे. तशा पद्धतीने रामाबरोबर सीता मी स्वप्नामध्ये पाहिले. ऐसा श्रीराम सीता सती स्वप्नी देखे मी सौभाग्य स्थिती. देखिली रावणाची अवतारा. आणि अशा पद्धतीने रामचंद्राबरोबर मी सीतेला पाहिलेलं आहे. आता एवढी उदाहरणं दिली जसं ती आपापल्याला सोडून जात नाही. गोडी जसं गुळाला सोडून जात नाही तसंच रामचंद्र सीता वेगळे नाहीत. ही स्वप्नामध्ये पाहिलं. पण आता रावणाचीही दुर्गती पाहिलेली आहे, रावणाची अधोगती होताना पाहिलेली आहे. तेही लक्षण सांगते ऐका. श्री गणेशाय नमः.
स्वप्नी रावण देखिला दृष्टी सर्वांगी शेंदुराची उटी शेंदूर होतीला लाटी माळा कंठी रक्त पुष्पांच्या आणि रावणाला सुद्धा स्वप्नामध्ये पाहिलंय पण रावणाची दुर्गती होताना मी पाहिलेलं आहे अधोगती रावणाची झालेली आहे स्वप्नामध्ये रावणाला असं पाहिलंय की सर्व अंगाला शेंदुराची ओटी आहे गळ्यामध्ये त्या ठिकाणी असणारा सगळ्या कपाळावर सर्व अंगाला शेंदूर फासलेला आहे लावलेला आहे कंठामध्ये आरक्त लाल भडक फुलांच्या माळा मी स्वप्नामध्ये पाहिलं श्रीजटा सांगते दाही गोकडी शिराशिरी म्हशीचा टिळक लाविला नाकावरी सुसरी रावणाचे दरी अदद्वारी न्यावया आणि त्या असणाऱ्या रावणाच्या शिरावरती त्या ठिकाणी असणारी 10 शिर बुडकी त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्याच्या नाकावरती काळा डाग म्हशीचा त्या ठिकाणी म्हस असते त्या पद्धतीने तो असणारा डाग मी पाहिलेला आहे आणि सुसरी सुसरीला रावणाला धरलेला आहे घेऊन जाण्यासाठी असं दृश्य स्वप्नामध्ये मी पाहिलं सवेची पैसोनी उष्टावरी दक्षिण दिशे गमन करी सवेची देखे सुकरावरी पुष्पानरी क्रीडित आणि पाहिलं मी रावणाला उंटावरती बसलेला होता अधोगतीला जाताना लगेचच थोड्या वेळाने बघितलं स्वप्नामध्ये तर असणाऱ्या डुकरावरती रावणाला बसलेला त्या अवस्थेमध्ये मी स्वप्नामध्ये पाहिलं गोमयाचे डोहांत स्वेच्छा क्रीडे लंकानात अनेक स्वप्नीच्या वृत्तांत अत्याद्भुत तो ऐका आणि त्या असणाऱ्या गोमय गायीच्या मूत्राच्या डोहामध्ये त्या ठिकाणी रावणाला आनंदाने क्रीडत असताना मी पाहिलेला आहे आणि अशी असणारी रावणाची दुर्गती मी स्वप्नामध्ये पाहिलं अजून काय काय पाहिलं सांगते ऐका इंद्रजित ससैन्य कुंभकर्ण करोनिया तैलमापान गोमय दही क्रीडित नग्न उद्मजिन निमजग्नी आणि पुढे अधोगती राक्षसांचे मी स्वप्नामध्ये पाहिले की इंद्रजित कुंभकर्ण ते सुद्धा आनंदानं तेलाच्या असणाऱ्या तेलानं न्हायलेले आहेत आणि गायीच्या असणाऱ्या मूत्रामध्ये त्या ठिकाणी आनंदानं नग्न अवस्थेमध्ये क्रीडा करत असताना मी स्वप्नामध्ये पाहिला रावण निद्रा गृहावरी वीज पडली कसरी ऐसे देखिले स्वप्नातरी रावणावरी दुष्चिन्ह जेवढे अपशकुन दुश्चिन्ह आहेत ती सगळी रावणाच्या बाबतीमध्ये मी स्वप्नामध्ये पाहिलं रावण आपल्या घरामध्ये झोपलेला असताना अचानक पाऊस नाही वारं नाही आभाळ नाही अशा अवस्थेमध्ये वीज रावणाच्या घरावरती पडलेली आहे अशा प्रकारचं दुश्चिन्ह मी स्वप्नामध्ये पाहिलं या लागी सभाग्य सीता सती तुम्ही वंदावे सत्ववृत्ती ऐकोनी त्रिजटा वंदती गेल्या समस्ती ओसरोनी आणि त्या राक्षसिनी सांगितलं म्हणून सीता ही आदिशक्ती आहे रामचंद्राची शक्ती आहे ती म्हणून तुम्ही तिला वंदन करा तिला नमस्कार करा तिच्यामध्ये अद्भुत सामर्थ्य आहे असं त्रिजटेचं स्वप्न कथन ऐकलं काय झालं ऐका हनुमान म्हणे त्रिजटा बली राक्षसी हे सात्विक देखिली अतियुक्ती बोली सहाय्य झाली सीतेसी आणि हनुमंत झाडावरून संवाद ऐकत होते त्रिजटेनं सांगितलेलं स्वप्न हनुमंतानं ऐकलं आणि हनुमंताने विचार केला ही राक्षसी चांगली दिसली एवढ्या बसलेले मी बघितले तिथं त्याच्यामध्ये एवढी एक मला चांगली दिसलेली आहे कारण सीतेच्या बाजूने बोलत होती सीतेची साईट तिने घेतलेली होती म्हणून अत्यंत शुद्ध सात्विक ही राक्षसी आहे असं हनुमान बोलतात सीता सौभाग्य अशोकवनी बैसली देख लौकिक रीती करी दुःख ते कौतुक अवधारा आणि ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतायत अशोकामध्ये बसलेली आहे तिथं दुःखच नाही सीतेला मग लौकिकासाठी लोकांना दाखवण्यासाठी लढावं लागतं म्हणून सीता कशा रडतात कशा दुःख व्यक्त करतात ऐका रावणाचे बंदित मी येथ राक्षस दिन वनात स्वय देव न शके जीवित रक्षण स्वमस्त राक्षसी आणि सीता माता बोलू लागल्या रावणाच्या बंदीमध्ये आहे मरता सुद्धा येत नाही महाराज मरायला सुद्धा परमिशन नव्हती शस्त्र सुद्धा समोर नाहीये मला त्या ठिकाणी माझी सुटका होत नाही मला मारता येत नाही राक्षसींची आधी नाही
त्यांच्या सत्तेमध्ये यवनामध्ये आहे, स्वतः मी जीव सुद्धा देऊ शकत नाहीये असं सीतामाता बोलतात. राक्षसी असता राखणी जीवातून देवे माझेनी मजेत विष देत कोणी रावणा जाचणी चुकती माझी. सीता बोलू लागले स्वतःच्या मनाला, हे असलं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. काय करायचंय महाराज, रोज रावण येतो आणि बायको हो म्हणतो रोज. असलं ऐकण्यापेक्षा विष जर मला कोणी दिलं तरी सुद्धा त्याचे उपकार माझ्यावरती आहेत. विष पिऊन मेलेलं बरं, पण रावणाचा रोजचा त्रास तरी चुकेला असं सीता बोलतात. शस्त्र घालावे म्या पोटी तव शस्त्र दाता न दिसे दृष्टी श्रीरामे सांडिली माझी गोष्टी थोर संकटी मी पडले. काय करावं, रामानच माझी गोष्ट सोडली, माझा विचार करायचा रामानच सोडून दिला. मग बाकी दुसरी कोण आपली काळजी करणार आहे? जर नवराच आपला विचार करत नसेल तर बाकी कोण त्या ठिकाणी आपल्यावर एवढं त्या ठिकाणी आपल्यासाठी करणार आहे? आता जगण्यातच अर्थ नाही. शस्त्र एखादं पोटामध्ये घालून सुसाईड करावं, पण शस्त्र बी नाही, काही जवळच नाही. काय आपलं आत्महत्या करण्याचा विचार आहे, पण शस्त्र सुद्धा जवळ नाहीये. काय करावं असं सीता बोलतात. रावणे हिरोनी वेगेसी मजा आणले लंकेसी हे ना कळले श्रीरामासी म्हणून लागेसी न पवेची. मन असतं, माणसाचं मनामध्ये संकल्प विकल्प असतात. असं झालं नसेल तर तसं झालं असेल. रामाने मला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण रामाला माहितीच नाही मी कुठं आहे. रावण मला इथं लंकेमध्ये घेऊन आलाय हे कोण सांगणार आहे रामाला? आणि कोणी न सांगितल्यामुळे रामाला माहितीच नाही, म्हणून रामचंद्र इथं येत नाही का असं सीता बोलतात. मज राखिले लंकेसी ऐसे कोण सांगेल श्रीरामासी आम्ही तर पुण्य आहे त्यासी संख्या पुण्याची असे ना. आणि मला इथं लंकेला ठेवलंय फक्त एवढाच निरोप रामचंद्राला कुणीतरी सांगावा की मी अशोकवनामध्ये आहे. एवढं जरी सांगितलं तरी पुण्याची गणना कोण करी? त्याच्या पुण्याला गणता नाही. चहा पिऊन बसा. त्याच्या पुण्याला कुठल्याच प्रकारचा पारावर नाही, अफाट पुण्य आहे. फक्त मी इथं आहे एवढं रामाला सांगा असं सांगतात. कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. शस्त्र काय बहात्तर का काय श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. रावणे हिरोनी वेगेसी मज आणिले लंकेसी हे ना कळले श्रीरामासी म्हणून लागेलेसी न पवेची. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार व बाबाजी सद्गुरु दास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे झालेल्या गोष्टीबद्दल सीता माऊली असणारा दुःख व्यतीत करू लागलेले, रडू लागलेले. सीता माऊली रडता रडता म्हणू लागलेले, मला राजा रावणाने पळवून आणलं, लंकेत ठेवलं, प्रभू रामचंद्राला कळलंच नसेल. त्यांना जर कळलं असतं तर नक्की माझ्या धाग्याला माझ्या हाक्याला माझी सोडवणूक करण्यासाठी पळत आले असते. पण मला वाटतं प्रभू रामचंद्राला कळलंच नाही. मज राखिले लंकेसी ऐसे कोण सांगेल श्रीरामासी अमित पुण्य आहे त्याची संख्या पुण्याची असे ना. जो कोणी माझ्या असणारा मी लंकेमध्ये बसलेला आहे, मला राजा रावणाने पळवून आणलेला आहे, जो कोणी ही बातमी माझ्या प्रभू रामचंद्राला सांगेल ना त्या सांगणाऱ्या माणसाला कोटी पुण्य प्राप्त होईल. पुण्याची गणना कोण करू? त्याच्या पुण्याची गणनाच कोण करू शकणार नाही. आपण म्हणतो का नाही आज तेवढा तांबा भरून लय पुण्याचं काम होईल म्हणतो का नाही? माणसंच म्हणतोय तसं म्हणजे असणाऱ्या सीता माऊली म्हणल्या जो कोणी माझी असणारी माहिती प्रभू रामचंद्राला सांगेल त्याला कोटी पटे पुण्य प्राप्त होईल असं सीता माऊली म्हणतात. कोण ऐकत? अन्नदान उदकदान सामवेदाचे अध्ययन द्विजदार बंध मोचन शुद्धी समान न येती. जो कोणी कुणाची असणारी माहिती सांगल, शोध सांगल, इथं माणूस तुमचा अडकलाय आणि त्याची सोडवणूक करायला जावा. जो कोणी सांगल अन्नदानापेक्षा ती दान केलेलं सर्वात श्रेष्ठ आहे. एवढंच नाही, उदकदान पाणी दान दिलेल्यापेक्षा जास्त असणारं दानाचं ते महत्व आहे.
शाही शास्त्र 18 पुराण 4 वेदाचं अध्ययन केलं. अध्ययन केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होईल, अन्नदानाचं जे पुण्य प्राप्त होईल, पाणीदानाचं जे पुण्य प्राप्त होईल, त्याच्यापेक्षा जास्त पुण्य शुद्धी सांगितल्याचं, शोध सांगितल्याचं, निरोप एकमेकाला दिलेल्याचं पुण्य प्राप्त होईल. सीतामाऊली म्हणतात, कोटी अर्बुदे राजसू यज्ञ ग्रहणी कोटी गोदान सुवर्ण पूर्ण दान शुद्धी समान नव्हेती. कोटी नवा अर्बुद जरी तुम्ही सोमनामचं यज्ञ केलं गेलं त्याचं फळ एवढंच नाही, कोटी असणार, अनेक प्रकारचा असणारा दानधर्म तुम्ही केला, गोदान जरी केलं, गायी दान केल्या, सोनं किलोनी दान केलं तरी त्याचं पुण्य शुद्धी सांगल्याच्या बरोबर नाही. म्हणजे लक्षात कळलं का? एखाद्याने विचारलं आमचं असं असं चुकलंय माणूस तुम्हाला दिसलं का? आणि आपण जर सांगितलं हो आपण यांना पाहिलं का? पाहिलं बरं का या ठिकाणी असं जर सांगितलं तर एवढं आता जे काय वर्णन केलं गोव्या त्याच्या कोटीपटीतलं पुण्य सांगणाऱ्या माणसाला प्राप्त होतं म्हणले. सीता शुद्धीचे उत्तर एक श्रीरामासी परमसुख ब्रह्मज्ञान त्या पुढे रंग होय अल्प खनिज मोक्ष. ज्याने असणाऱ्या सीतामाऊलीचा शोध सांगितला प्रभू रामचंद्राला अतिशय सुख होईल, देवाला सुख आहे, देवाला आनंद होईल म्हणले. म्हणून असणाऱ्या सीतामाऊली म्हणतात त्या असणाऱ्या शुद्धी पुढं ब्रह्मज्ञान सुद्धा असणारं तुमचं फिकं पडेल म्हणले. मोक्ष सुद्धा त्या असणाऱ्या सुखापुढे आणि त्या असणाऱ्या बातमी पुढं अतिशय थोडका आहे. एवढं पुण्य प्राप्त साधकाला माझी जी कोणी शुद्धी सांगेल त्याला प्राप्त होईल. श्रीराम पावे परमसुख भ्रांतिगत मोक्ष न यो तुक ब्रह्मज्ञान तैसेची देख यज्ञदान दीक कोण पुसे. देवालाच सुख नाही करायचे कशासाठी? आपण म्हणतो आपल्याला सुख नाही, आपल्याला सुख नाही, देवाला सुख भेटलं ते जी काय कुठले देवाचे चाडे आळवावे देवाला असं आपला आळवायचंय की जेणेकरून देव प्रसन्न होईल. देव प्रसन्न झाले की सगळं प्रसन्न, मग आपल्याला सुखात तर ठेवलंच की. पण आपल्याला माहिती नाही की नेमकं आपण करतोय काय, ह्याच्यातच फसलं. आपण म्हणतो आपल्याला सुख, ही वस्तू घेतलं की सुख, ती वस्तू घेतलं की सुख, तसली बरीचशी टाकली की सुख. कशाचं सुख आहे? ह्या वयात गुडघं दुखायला लागलं त्या परिस्थितीमुळं. सुख पण सुख आहे का? सुखच नाही. ये रे ते माईका दुःखाची जनिती, सगळं असणारं दुःखच आहे. पण सीतामाऊली म्हणतात जो कोणी असं पुण्याचं काम करेल, कोटीपटीत यज्ञ केलेलं पुण्य असेल ते ठीक आहे, ब्रह्मज्ञान सुद्धा ठीक आहे. एवढं असणारं जो कोणी देवाला सुखी होण्यासाठी माझी बातमी सांगाल, देवाला सुखी करण्यासाठी जो काय कार्य करेल त्याला भरपूर पुण्य प्राप्त होईल असं सीतामाऊली म्हणतात. माझे व्रत तपदानशीळ मी पतिव्रता निर्मळ माझी मधी कन्हेची सफळ झाली निष्फळ रामे विना. माझं जे काय असणारं व्रत आहे, माझं जे काय असणारं नियमधर्म आहे आणि मी अतिशय निर्मळ असणारे महान पतिव्रत आहे, पण माझंच मला फळ प्राप्त झालं नाही का? तर मी आज प्रभू रामचंद्राला सोडलेलं आहे, देवापासून दूर झालेलं आहे का? तर देव होता पाठमोरा नसती विघ्ने येती घरा. देव माझ्यापासून आज पाठमोरा झाला, देव अंतरला, त्याच्यामुळे माझे आज असणार मला कुठल्याही पद्धतीचं फळ प्राप्त होईना असं सीतामाऊली म्हणू लागल्यात. घाटा पडिला झिरवाचना घाटा दिसे न परी नाही दाना तैसे निष्फळ व्रत तपदान रघुनंदना वाचोनी. म्हणून प्रभू राम वाचून कुठलंही व्रत आणि कुठलंही दान निष्फळ आहे. जसा हरभरा असणार आपण बघतो फुगलेला दिसतंय पण आतमध्ये रिकामाच असतं, तसं कुठलंही व्रत कुठलंही दान धर्म मालकाला सोडून केलं निष्फळ, त्याला फळ प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं सीतामाऊली आपला स्वतःचा अनुभव या जगतासमोर मांडू लागलेले आहेत की व्रत दान धर्म करायचं असेल तर प्रभू रामचंद्र वाचून सगळं निष्फळ आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं फळ प्राप्त होत नाही. श्रीराम पुरुष प्रकृती सीता जो करी नित्य त्याची ऐक्यता तो पुण्य पुरुष यही परता नाही सर्वता तिन्ही लोकी. जो कोणी असलेला प्रकृतीरूपी सीतामाऊली, प्रकृतीरूपी सीतामाऊली आणि प्रभू रामचंद्र रूपी पुरुष ह्या दोघांचं जो कोणी असणारा मिलन करीन, जो कोणी दोघाला एकत्र आणीन स्वर्ग मूर्ती पाताळ तिन्ही जगतात, त्याच्या पुण्य इतकं त्याला पुण्य प्राप्त होणार नाही किंवा त्याच्या पेक्षा असणारा पुण्य पुरुष या जगतात कुणीच नाही असं सीतामाऊली म्हणू लागल्या. त्याचेनी सुखी लोकी त्याचेनी सुखी परलोकी वाह. त्याचेनी पित्र मोक्ष सुख शिवधिक तेने सुख. अहो त्यांनी जो कोणी असणारा माझ्या असणारा प्रभू रामचंद्राला माझी शुद्धी सांगा त्याला एवढा पुण्य पुरुष पावन पवित्र तो होईल म्हणले. महादेवजीला तो असणार महादेवजी अधिक सुखी होतील त्याच्यामुळे म्हणले असणार, त्याच्यामुळे म्हणले असणार
ही लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुखी होतील, परलोकाच्या ठिकाणी सुद्धा सुखी होतील. त्याच्यामुळे असणाऱ्या साधकांना मोक्ष सुख सुद्धा प्राप्त होईल. एवढं सुख त्या साधकाने, जो कोणी माझी सिद्धी प्राप्त होईल त्याची अशा प्रकारची परिस्थिती किंवा एवढ्या पदव्या त्याला प्राप्त होतील, एवढं बक्षीस त्याला मिळेल आपल्या भाषेत, असं सीतामाऊली म्हणतात. सीतेसी श्रीरामाची गोष्टी त्यामज होतील पुण्याच्या कोटी. हनुमानाचे वृक्ष संपुष्टी लाळ घोटी भेटावया. आणि असं बक्षीस सीतामाऊलीचं ऐकिलं. आपलं बक्षीस वेगळं आहे, नाशाला जाणार आहे, पण हे हनुमंतरायाचं पुण्य कसलं बक्षीस आहे, न नाश पावणार. असं जेवढं पुण्याचं असणारं बक्षीस आपल्याला प्राप्त होणार आहे. हनुमंतरायाने ऐकलं, ऐकल्याबरोबर अतिशय आनंद वाटला. आणि आनंदाच्या भरामध्ये लालघोटी म्हणजे आनंद झाला. एवढा आनंद झाला, आनंदाच्या भरात म्हणला आता कधी प्रभू रामचंद्राला सांगेल, कधी प्रभू रामचंद्राला सांगेल, असं हुरहुर वाटू लागली. धन्य धन्य सीता गोरची अनुवादली गोड गोष्टी. वा. शब्दामृते कर्ण गोटी अर्थ साठी अक्षरांचा. धन्य धन्य असणाऱ्या त्या सीतामाऊली म्हणजे असणाऱ्या काय बोल्या अर्थ काढायला लागले बरं का. म्हणून अर्थाविना पोती वाचनी अर्थ. अर्थ जर नाही काढला तर बघा की पण अस्वल ब्रह्मपत्राच्या वेळेस काहीच कळत नाही, काहीच कळत नाही म्हणते आम्हाला न वाचायचं, लक्ष्मीजीकडे वाचायला पाठवलं, अर्थच कळत नाही. जर अर्थ जर नाही कळला तर काय उपयोग आहे. असं की काळ्याने मराठ्याने केला कानाडी भारतात एकाशी एक उत्तर कळना. हिनेंद्री हे गाव कुठलं, हिनेंद्री हे गाव कुठलं, चालली होती गावाकडे. हिनेंद्री हे गाव कुठलं, त्याला ती होतं मराठी, ती होती कन्नड. त्याला वाटलं हिनेंद्री मध्ये कुठलं गाव विचारताय, कन्नड कोणाला कळत असलं तर बघा आपल्याला काय माहिती नव्हतं. हिनेंद्री फक्त तेवढंच कळतं हे गाव कुठलं. ती म्हणायचं धाकटी वांगी, ही मला थोरले वांगी, पण ती मला सारखं मला हेंद्रच म्हणायला लागला. तिने कांटाळ्यात ठेवून एकाशी उत्तर एकाशी कळणार, अर्थ कळणार. अर्थ नाही कळला की घोटाळा झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून असणाऱ्या जी काही सीतामाऊली बोललेलं आहे त्याचा असणारा अर्थ हनुमंतरायाने कळला. नाहीतर असं अजून एक उदाहरण देतात कीर्तनकार भारी भारी गच्चलकी वराडी मंडळ गचरकी त्यांना वाटतं मरतेलीच काय की, पण ती म्हातारी म्हणते ती जेवण त्याच्या मागून माझं काय म्हाताऱ्याचं पुन्हा सगळी जेवल्यावर मी जेवण ही वर अर्थ होता. पण वराडी मंडळ गचल म्हणलं की त्यांना वाटतं गच संपत्ती काय तू म्हातारी म्हणजे लग्नाला चांगला काय तिला. अशा प्रकारचा असणार शब्दाचा अर्थ नाही काढला की भटळा होतं. म्हणून हनुमंतरांनी शब्दाचा सर्व अर्थ काढला. अर्थ काढल्याबरोबर काय सीतामाऊली बोल्या गोडी अमृत झाले फिके, अमृताला सुद्धा फिका पडतील एवढ्या गोड गोड सीतामाऊली बोलल्या. असं हनुमंतराय पुढे म्हणू लागले आणि काय करू लागले. श्रवणी पडताची शब्द अर्थ न घेता परम मंद हनुमंत तथार्थी अति प्रबुद्ध अर्थावबोध. याच्यासाठी म्हणजे शब्द कानावर पडल्याबरोबर त्याचा अर्थ लगेच ध्यानात यायला पाहिजे. म्हणून तर मग अशी म्हणलं की नाही कुठनं आवाज काढायचा आला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, मुखातून आपला जोरात आवाज काढायचा, सगळ्याला स्पष्ट ऐकू आलं पाहिजे. अर्थच जर नाही काढला तर त्याला मंदबुद्धीचा म्हणतात घोटाळा. आता का मराठी भाषा आहे. प्रभू रामचंद्र असणारे सीतामाऊलीने हनुमंतराय म्हणत मनात ग्रंथ करते म्हणतात मंत्र हनुमंतराय बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजा वानरीत मुख्यम. अशा वानरामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या बुद्धिमत्ते श्रेष्ठ असणाऱ्या हनुमंतरायने लगेचच असणाऱ्या सीतामाऊलीच्या बोललेल्याचा अर्थ काढला. आणि अर्थ काढून आता आपल्यात बक्षीस म्हणलं की लय पळापळी केली असते, पण हनुमंतरायने नेमका अर्थ काढला. दोन दुःखी जीव आहेत त्या दुःखी जीवाला एकत्र करणं ह्याच्यासारखं पुण्य कुठलं नाही. दोन जीवाची जोडणूक करणं, लग्न जमविण्यासारखं पुण्य कशातच नाही. हे असणारं पुण्याचं काम. पण आता माणसं अवघड झालं, ह्यांनी जमवलं म्हणलं चांगलं झालं तर ह्याच्यामुळे झालं, वाटोळं केलं तर ह्यांनीच केलं. असं म्हणणारे माणसं की चांगलं झालं तर देवाने केलं म्हणते, ते वाईट केलं तर ह्यांनी केलं म्हणतात. पण त्याला काय वाटत नसतं, त्यानंतर पुण्य केलं. दोन जीव एकत्र आणलेले जातात. ह्या जीवाने कसं राहायचं ते जीवाचं का तर प्रारब्ध कोणाशी कळे नाहीशी प्रारब्धाची जन झाले. भिक्षुक पांडव कृष्ण साह्य त्यांचे अखंड कृष्णाच्या संघ आहेत तरी वनवासात पांडव परी ते न विसरती देवाशी. अखंड वनवासी पण न विसरती देवाशी. 14 अखंड वनवासात आहेत पण देवाला कधी विसरण्यात अखंड भगवंताचं नामस्मरण करत होते. तसं असणारा बुद्धिमत्ती वरिष्ठ असणारे हनुमंतरायांनी बरोबर अर्थ जाणला. आणि अर्थ जाणून पुढे असणारे काय करू लागले ऐका. बुद्धी स्फुरली हनुमंता ताईची भेटी घेता विकल्प मानील पैसीता आला मागुता रावण. बघा एक मन म्हणतंय
बरं झालं, आताच्या आता जातो प्रभू रामचंद्राला सांगतो, पुण्याचे असणार बक्षीस आपल्याला प्राप्त होईल. लगेच मनात दुसरा विचार केला, आता सीतामाऊलीला भेटायचं. कसं भेटायचं? जर भेटलो तर सीतामाऊलीच्या मनात संशय येईल. आधी आलता भिक्षुकाच्या रूपामध्ये आणि आता आलाय माकडाच्या रूपामध्ये. ते होऊनी आला संन्यासी, आता आला वानरवेशी. रिघालिया सीतेसी मग भेटसी ठाव कैचा. मग म्हणजे असणारा संशय सीतामाऊलीच्या मनामध्ये येईल. तो राजा रावण आधी संन्याशाच्या रूपामध्ये आला होता आणि आता वानराच्या रूपामध्ये असणारा तोच राजा रावण आलेला आहे. मग कसं बोलावं त्याला? परपुरुषाला कसं बोलावं? परपुरुषाला कसं स्पर्श करावं असं सीतामाऊलीला वाटलं. मग आपण भेट कशी घ्यायची, आता काय करू? भेटीनं घेऊन स्वयं जाता, काय सांगू श्री रघुनाथा. गुरुन देखील म्या सीता, हेही सांगता मूर्खत्व. आता भेट जर नाही घेतली आणि गेलो प्रभू रामचंद्रला म्हणलं, प्रभू रामचंद्र सीतामाऊली बघितली बरं का, तिथं लांबूनच बघितलं. लांबून जर बघितलं सांगितलं मूर्खत्व येईल. मग प्रभू रामचंद्र विचारलं, जवळ गेलता का? ती रामराम तिचे दगड बाजूचे पाशानं दगड रामराम म्हणत होती का? असे आहे का? तसे आहे का? काय सांगू? लांबून म्हणल्यावर आता हिथं बघितली, पण लांबून बघितली, अचानक जागा बदलली तर न भेटता जाऊन येतो मी, जागा बदलली, जागा गायब झाली तर पुन्हा काय माझी शुद्धी? काय शोध घेता म्हणून सांगू प्रभू रामचंद्राला? मला मूर्खत्व येईल, लांबून बघितले म्हणून भेट घेऊन जाऊ असं मनात दुसरा विचार केला. जो तो पुसेल हनुमंता, कैसे काय बोलली सीता. काय सांगावे? सांगावे समजता वानरनाथ सुग्रीवा. सुग्रीव राजा मला गेल्या गेल्या विचारतील, सीतामाऊली हो दिसलं की दिसल्या भेटल्या. बरं भेटल्या, काय म्हणल्या तुला? काय म्हणले हनुमंतराय तुम्हाला? काय म्हणल्या बरोबर काय सांगू सुग्रीव राजा? खाली म्हणलं बसू काय म्हणले असणार? अहो काय करायचं मग? एकांती श्रीराम आपण मज पुसे जे जे खून, तेव्हा माझे काळे वदन प्रतिवचन न देऊ. मग एकटा असणारे प्रभू रामचंद्र मला एकांताच्या ठिकाणी नेतील आणि प्रभू रामचंद्र म्हणते, हनुमंतराय तुम्ही सीतामाऊलीला बघितलं? हो बघितलं की म्हणते. मग काय करत होत्या? काय तो प्लॅन होते? काय सांगू नेमकं म्हणजे असणार? काय सांगायला गेलं तर काहीच म्हणा न डुकल्या खात म्हणता येणार, न झोपल्या म्हणतात ना नीट रामायण ऐकत येत होते की श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होत्या. मला काही सांगता येत नाही, माझं तोंड काळ करून घेऊ का म्हणले. खाली मान मला घालावं लागेल असं हनुमंतराय म्हणतात. समुद्र लंगोनी हनुमंत आला गेला अवघे व्रता, वानर टोले देतील माता फटमारता करती. फटकारतील म्हणजे म्हातारा सुद्धा म्हणजे काय हनुमंतराय 400 कोसाचा समुद्र वलांडला, लंकेत गेला, अशोक वनात गेला, राजा रावणाचा राणीवासा वलांडला, एवढं मोठं त्रिकुट वलांडलं नाही त्याच्या घरात शिरला, रिकामा हाताने माघारी आला का? म्हणजे एक शब्द तरी बोलायचा होता, कसं काय चाललंय, बरं चाललंय का म्हणून. गेला तसा आला, अशी वानर माझी हेळ करत्यात, नाही त्या शब्दाने मला वानर नावं ठेवतील, नव टोल सुद्धा लावतील म्हणजे. हो तिकडं ये तिकडं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, प्रभु रामचंद्राय नमः. घेता एकांत भेटी चाल पुस्तको एक गोष्टी, मज गेलिया परतटी राम जगदेटी मोक्षीला. शोभेला. मी जर हिला एकांताच्या ठिकाणी नाही भेटलो, नाही गप्पा गोष्टी केल्या, हिला कसं काय चाललंय, बरं चाललंय का, ह्या सीतामाऊलीला जर नाही विचारलं आणि मी तसंच प्रभू रामचंद्राकडे गेलं तर प्रभू रामचंद्राला रागेल. असलं असतं का? कुठं जायचं विचारपूस करून यायची, पाहुण्याच्या घरी घ्यायचं, नुसतं जायचं, निघून जायचं. घरच्या माणसाला खावत येत का नाही माणसं? आता तुला काय कळत होतं का? म्हणतो पाणी तरी द्यायचं, बसा म्हणायचं 5 मिनिटात येत्यात, पाणी चॅप्टर लावून राहिला पण पाणी तर द्यायचं, बसा म्हणायचं 5 मिनिटं. बरं काय सांगू म्हणून तरी एवढं विचारायचं का नाही? बरं तुम्ही घरी आलता काय सांगू त्यांना, खायची चरण गपचूप गेलं, रागीत का नाही माणसाला? तसं प्रभू रामचंद्राला नक्की रागील. कसं करू आता? एकांतीनं भेटता सीता तिथे गोय गोष्टी न पोचता, जरी मी भेटलो श्री रघुनाथा काळ कृतांत तो शोभेला. एकांताच्या ठिकाणी सीतामाऊलीला नाही भेटलं आणि तिच्या गुह्य गोष्टी असणाऱ्या जर सीतामाऊलीला नाही विचारल्या आणि न भेटता मी तसंच प्रभू रामचंद्राकडे गेलो तर काळ कृतांतासारखे प्रभू रामचंद्र माझ्यावर रागवतील. काय करू दुकानदार? राम नेत्रीचा क्रोधाग्नी माझ जाळीला तक्षणी, भेटी न घेता सीता जननी जाता ते तुम्ही प्रमाद. मोठी चूक होईल माझ्या हातून. सीतामाऊलीला विचारलं, बोलणं भाषण जर करून नाही गेलं
तर लय भली मोठी चूक होईल आणि त्या चुकीचा परिणाम काय भोगावा लागल त्या प्रभू रामचंद्राचा. काय तिसरा डोळा आहे म्हणतात का किंवा प्रभू रामचंद्राला आताच ऐकलं पहिल्यांदा महादेवजीला तिसरा डोळा आहे पण प्रभू रामचंद्राला तृतीयने त्रिचा अग्नी आणि त्या अग्नीनं मी असणारा मला प्रभू रामचंद्र जाळल्याशिवाय राहणार नाहीत. तर मग अशी चूक करू का नको. राक्षसी गांजिले सीताराम विलयाती दुःखिता तीशी आश्वासन देता प्राण तत्वता सांडिल. असं बी होईल की म्हणले मी जाईल माघारी. माघारी जा गेल्यावर आता जसं थोड्या वेळापूर्वी राक्षसी येऊन त्रास देत होती तसंच अजून राक्षसांनी त्रास दिलं. बरोबर रामचंद्राचं दुःख अनावर एकतर दुःख अनावर मालकाचं त्याच्यात ही राक्षसीने भेडसावते ते हाणार मारान ते राजा रावण बी येतोय काय बी करतोय रोजच बोलतोय काय नाही ते बोलतोय वाईट वक्त बोलतोय. आणि सीतामावली जरा आश्वासन नाही दिलं काळजी करू नका सीतामावली मी जातो प्रभू रामचंद्राला घेऊन येतो लय दुःख झालंय तुम्हाला प्रभू रामचंद्राचं लय ध्यान काढतो मी दोघांना भेट येतो असं आश्वासन देऊन जर नाही गेलो आणि सीतामावली मेल्या तर त्यांच्या वैतागा तर काय करू मी. सीतेने सांगिता प्राण अवघे कुंटले रामायण हेही आपल्या शब्दाची जाण श्रीराम पूर्ण शोभेल. जर इथं जर सीतामावली जर संपल्या तर रामायण संपलं. आना जेवाय संपलं की कान संपलं की जेवाय असतं मग म्हणले असणार इथं जर सीतामावली संपल्या तर रामायण संपलं गेलं आणि रामायण अर्ध्यात संपलं. हे खापर हनुमंतराय म्हणतात माझ्या डोक्यावर फुटल म्हणले असणार. आणि प्रभू रामचंद्राला राग येईल काय करायचं. सीतेने सांगिता प्राणाशी हे आपेश माझे शिराशी हे न सांगता श्रीमपाशी माधोशी मी होईन. आणि आता जर संपर्क असणाऱ्या सीतामावली जर संपल्या आणि मी परत प्रभू रामचंद्राकडे पोहोचलो की मी बघितलं तेव्हा हे राक्षसीने गैरसहित होत्या राजारावली असं म्हणत होते त्यांना मी जर असं जाऊन सांगितलं तर प्रभू रामचंद्र माझ्यावर रागवतील की म्हणले कळत नव्हतं काय तुला संघ घेऊन यायचं होतं मग लय त्रास होता तिथं तर म्हणत का नाही लय त्रास घेते तर संघ घेऊन यायचं म्हणाय काय जाते ज्याची त्याला ज्याच्या त्याच्या घरचं माहित असतं म्हणले असणार उगा आपण असणार लांबून दुरून डोंगर साधारण दुरून बघायचं आपलं ज्याच्या त्याच्या घरचं ज्याच्या माहित असतं. पण म्हणतात हनुमंतराय म्हणतात मग प्रभू रामचंद्राला येईल आणि तो महादोषाचा कारणीभूत सुद्धा मीच होईल मला अतिशय दोष लागतील पाप माझ्या हातून होईल मी काय करू. शुभ यथार्थ वार्ता सद्गुरुशीन सांगता परम दोष शिष्याचे माता वंचकता गुरुद्रोही. खोटेरडापणा येईल आपल्याला आणि गुरुद्रोहच आपलं पातक आपल्या डोक्यावर पाप झालेलं बसल म्हणले. कधी काय का असणार चांगलं असो किंवा वाईट असो शुभ किंवा अशुभ चांगलं असो किंवा वाईट असो गुरुला सांगावंच. पण आपलं तसं नसतंय चांगलं तेवढं गुरुला आणि वाईट तेवढं कोणालाच नाही गप असं सांगते का वाईट कोणाला कोणा सांगितलं गुणी सांगायचं वाईट बी सांगायचं आणि चांगलं बी गुरुला सांगायचं तरच त्याला खरा शिष्य म्हणतात. म्हणले नुसतं चांगलं सांगत बसलं पुण्य सांगितलं देवाला गुरुला पुण्य सांगितलं की पुण्य कमी होतं आणि पाप जर केलेलं गुरुला देवासमोर सांगितलं तर पाप कमी होतं आणि पुण्य वाढत असतं. म्हणून गुरु समोर आणि शिष्य देवासमोर झालेलं पाप बी सांगायचं म्हणजे वाईट गोष्टी बी सांगायच्या आणि चांगल्या गोष्टी बी सांगायच्या. हनुमंतराय म्हणतात दुःख नवे रघुनाथा सुख पाये सती सीता सुख उपजे श्री रघुनाथा युक्ती हनुमंता. आठवली प्रभू रामचंद्र हे देव हे दुःखी होणार नाहीत आणि सीतामावलीला ही सुख वाटल. अशा प्रकारचा प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. अशा प्रकारचं बुद्धीच्या ठिकाणी असणार आठवण हनुमंतरायला झाली आणि काय विचार करू लागले ऐका. कळता राक्षसासी स्कंदी वावनी सीतेची सोय देता श्रीरामपासी सुख श्रीरामासी उपजेना. ही सगळी झोपलेली ती कालच मी अंधाराची वाट बघितली ती झोपल्यात म्हणजे आता ते खवळून गेले ती म्हणजे दमून त्रिजटाने लावली त्यांच्या मार्गाला म्हणजे असणारे गेले ती आताच. कुणी नाही तर म्हणजे काय करतो उचलतो सीतामावलीला खांद्यावर टाकतो जसं आता उडत आलं समुद्रावर तसं उडत जातो प्रभू रामचंद्रापाशी ठेवून येतो. सुख वाटलं प्रभू रामचंद्र का तर सांगितलेले काम तिथे सेवके करावे तिथे तू पण चालेना सांगितलं तेवढंच करायचं. म्हातारी आजारी आहे सिस्टरनं गोळी लिहून दिली आणून द्यायची गोळी जी सांगितली तीच
अति मला आगाव काम, नाही गोळी लागू झाली तर सामान संगत अडकत. आगाव काम करायचं नाही, आगाव काम केलं की देवाला राग येईल. काय करू? देवनी वानरांचे सैन्य करी सज्जोनी धनुष्य बाण, रामे वदावे रावण कुंभकर्ण सुपुत्र प्रधान सैन्याची. अहो ते आमच्या प्रभू रामचंद्राने असणारी प्रतिज्ञा केलेली आहे की असणारा वानर सैन्य बरोबर घेऊन 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधून लंकेमध्ये यायचं आणि लंकेमध्ये आल्यानंतर राजा रावणाला संपवायचं, कुंभकर्णाला संपवायचं. ही प्रतिज्ञा सोडावी देवांची बांधवडी, तोडावी नवग्रहांची वेळी, हा उभवा कोणी रामराज्याची गुढी कीर्ती चोकडी श्रीरामे. अशा प्रकारची प्रभू रामचंद्राने आपली कीर्ती करायची, अशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे. लंकेमध्ये यायचं, राजा रावणाला संपवायचं, 33 कोटी देवांची बांधवडी सोडायची, नवग्रहांची वेळी तोडायची, रामराज्याची गुढी लंकेमध्ये उभारायची. ही एवढी प्रतिज्ञा गाडी आमच्या प्रभू रामचंद्राची आहे. ते मजले सीता सती एवढी श्रीरामाची कीर्ती, माझ्याने उपाय अपकीर्ती हेतव युक्ती नाही करू. मी अगर आता सीतामाईला उचललं प्रभू रामचंद्राजवळ समोर नेऊन ठेवलं तर प्रभू रामचंद्र पुन्हा लंकेत येणार नाहीत. राजा रावण मरत नाही, कुंभकर्ण मरत नाही, 33 कोटी देवांची बांधवडी सुटत नाही, नवग्रहांची वेळी तुटत नाही, रामराज्याची गुढी लंकेत उभा राहत नाही. एवढी कीर्ती होणार, अपकीर्ती माझ्या मालकाची प्रभू रामचंद्राची देवाची होईल. मग आपण असलं काम करावं का? डाग लागत देवाच्या कार्याला, असलं काम करावं का? करू नये. हनुमंतराय म्हणतात आता काय करतात? एवश भेटावी सीता तेही भेटिया ती गुप्तता, रावण राक्षसी न देखता ती एकांता भेटावे. विचार केला आता म्हणजे भेटायचं एकांतात सीता म्हणून एकटीला भेटायचं. राजा रावण नसलेला असेल, सर्व राक्षसीने असणाऱ्या तेजापासून लांब गेलेले असतील, अशा एकांताच्या ठिकाणी आपण सीतामाऊलीला भेटायचा, गुजगोष्टी करायच्या असा विचार पक्का हनुमंतरायांनी केला. माझ भेटता सीते पासी विकल्प धरिला मानसी, पूर्वे छैले संन्यास सेवेशी वानरतेची छळो आला. विचार पक्का. सीतामाऊलीच्या भेटीला मारला शिक्का हनुमंतरायांनी म्हणले. जरी सीतामाऊलीच्या अंतकरणाच्या ठिकाणी पहिला राजा रावण संन्यासी रूपामध्ये आला, आता वानराच्या रूपामध्ये मला त्रास देण्यासाठी, माझा छळ करण्यासाठी आलेला आहे. आलाय मागच्या जन्मीचं पाप आहे. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर. मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय. आल्या भोगाशी असावे सादर. भगवंताचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं सीतामाऊली सारखं. विषय संपला. मग अशा प्रकारचा हनुमंतराय पुढे काय म्हणतात ऐका. विश्वास वया श्रीराम भद्रा आधी टाकू श्रीराम मुद्रा. भावात दे पुरी सीता सुंदरा भेटी वानरा ते संधी. आपण हनुमंतरायाचे, आपण प्रभू रामचंद्राचा सेवक आहोत, किंवा आपण असणाऱ्या प्रभू रामचंद्राने पाठवलेला मुराळीच आपल्या भाषेत म्हणायचं आहे का नाही. पाठवलेला माणूस आहे. हे सीतामाऊलीला विश्वास पटण्यासाठी की हा राजा रावण वानराच्या रूपामध्ये माझा छळ करायला आलेला नाही, हे खरं पटण्यासाठी, माझ्यावर विश्वास बसण्यासाठी आपण प्रभू रामचंद्राने दिलेली राममुद्रिका सीतामाऊली समोर टाकू. मग सीतामाऊलीचा असणारा भाव पाहू. काय त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी नेमका भाव निर्माण होत आहे. अंगठी बघितल्यावर परिवर्तन तर त्यांच्यात झालं तर आपण नक्की भेट घेऊ. आपल्यावर विश्वास पटला असा समजू. आहे का नाही. नोट टाकून बघायची उचलतय का. उचलली की बामटाय म्हणायचं. नाही उचलले की खडे पाषाणा मृत्तिका समान. सीता रामचंद्र भेटी सीता मुद्रांका संवाद गोष्टी, अनुपम कथा कसवटी गोड गोष्टी सीतेच्या. सोमले असणाऱ्या आता हनुमंतराय आपला विश्वास पटवा म्हणून असणाऱ्या मुद्रिका टाकणार आहेत. आणि त्या मुद्रिकाची आणि सीतामाऊलीची गोष्टी होणार आहेत. मुद्रिका बोलणार नाही, पण सीतामाऊली ती जिवंतच आहे. जणू काय प्रभू रामचंद्रच आले की काय म्हणून सरसावीला अंचळू. तेव्हापासून आलं मालकाला की पदर घ्यायची. कारण तसमेन म्हणा साड्या आकुड झाल्या पहिल्यासारखं लागतं का इकडं घ्यायसारखी.
काल्यान तसमा मग काळाबरोबर असणारं वागावं लागतं, नाही तर अवघड परिस्थिती आपलं दादा गप बसा. मग म्हणजे असणार ती जर परिस्थिती तशी सीता माऊलीची झालेली आहे आणि मग असणार त्या दोघींचं संभाषण होणार आहे. मुद्रिकाला सजीव मानतील सीता माऊली आणि सीता माऊली सुंदर असं भाषण त्या असणाऱ्या मुद्रिका बरोबर करतील. कसं करतील, काय करतील, पुढच्या अध्यात ऐका अशी विनंती ग्रंथकर्ते करतात. सीता मुद्रिका संवाद कथा ती गोड त्या हनुमंता या पुढे पिके पण अमृता सावधानता अवधारा. सीता माऊली आणि असणाऱ्या त्या मुद्रिकेच्या असणाऱ्या जे काय झालेल्या गप्पा गोष्टी आहेत ती गप्पा गोष्टी हनुमंतराय ऐकतील. ऐकल्याबरोबर हनुमंतराला सुद्धा अमृत सुद्धा फिकं वाटेल. एवढे गोड असणारे दोघांचं संभाषण होणार आहे. अतिशय सुंदर गोड कथानक आहे. उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की श्रोते मंडळीने असणारा सावध व्हा आणि सावध होऊन असणारा जणू काय प्रभू रामचंद्र आलेत की काय असं त्या सीता माऊलीला वाटणार आहे. ती मुद्रिका पाहिल्याबरोबर आपल्या मालकाने पाठवलेली भेट आहे आणि ती अप्रूग असतं बरं का. आपण म्हणतो ना ती माहेरून आलेली कुठली कसलं काय का असं ना म्हणून मग ते नाही का ती उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार ना माहेरून काय आणलं सोन्याने हिरेने आणलेलं भरलेलं हांड पाहते तर काय मोळस तरी सुद्धा घरात ठेवलं का माहेरून आलेलं असतं. मग तशा प्रकारचं असणारा प्रभू रामचंद्राची आलेली अंगठी तिच्या बरोबर अंगठीची म्हणा मुद्रिका मुद्रा म्हणजे ठसा असतो पण अंगठी म्हणा आपल्या भाषेमध्ये रामनामाचा ठसा आहे. सुंदर असणार तिचं असणार दोघांचं संभाषण होणार आहे. लक्ष नायकास विनंती ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला करतात. याचे नाम सुंदर कांड अमृता परीचा गोड पुरवी ब्रह्मज्ञानाचे कोड करी निवाड याचं नावच असणार सुंदर कांड आहे. नावच सुंदर आहे. यथा नाम तथा गुण. पूर्वी होत आता नाही. आता काय नाव असते ती वक्ते का नावासारखं कुणीच वागत नाही. नाव गंगाधर असलं नावाला काय करायचंय. मग पहिलं असणारं नाव कांडाचं नावच आहे. अतिशय सुंदर सुंदर कांड आहे. एवढं सुंदर आहे की अमृताला सुद्धा फिकं पाडेल. आता अमृत घ्यायचं म्हणलं कुठं जावं लागतंय स्वर्गाला जावं लागतंय आणि स्वर्गात जायचं म्हणलं तर हिथलं सगळं मग काय करायचं त्या अमृताला म्हणल्या. मग असणाऱ्या कथा हेच अमृत आहे ज्ञानामृत आहे. हे असणाऱ्या ब्रह्मज्ञानाची सुद्धा इच्छा पूर्ण करणारे अशा प्रकारचं सुंदर कांड आहे. श्रुती मंडळीचं असणारं कोण कौतुक असणारं परिपूर्ण करणारं अशा प्रकारचं सुंदर कांड आहे. ग्रंथकर्ते म्हणतात एका जनार्दना चरण गोड्या गोडा निरूपण कथा नव्हे ब्रह्म परिपूर्ण समाधान जीव शिवा. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की अतिशय गोड निरूपण आहे. गोडीला गोड पण आणणार असणार बघा. गोडीपेक्षा एखादा असणार रस गोड असताना त्याला अजून गोडी आणायची असेल तर आपण काय करतो त्याच्यात साखर टाकून गोडीला गोडी आणणारा अशा प्रकारचा असणारा गोड असणारा निरोपण आहे म्हणजे असणार हे असणारा जीवाला आणि शिवाला दोघालाही वंदनी असणार जीव शिवाला असणारा समाधान कर देणार अशा प्रकारचं गोड कथानक उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणचं आहे. अजून एक वेळेवर का लैला बिन उभारला किंवा वाचा करिता कथान रूपण जीवाचे उडे जीवपण शिवाचे जणे शिवपण ब्रह्म परिपूर्ण कोंडाटे असणार हे कथेचं जर असणारा निरोपण करायला गेलं तर जीवाचं जीव पण उडलं जातं. किती बी कटाळा येऊ द्या बरं म्हणू द्या पोतीला नका जाऊ द्या आणि पोतीला येऊ द्या पाटावर बसू द्या बरं. कोणी बी म्हणू द्या मी आळसलो होतो आज म्हणणारच नाही. हे तर जीव पणच उडतं. राम कथा ऐकायला बसलं आणि कथा बसल्यावर सांगू नका बरं का लक्ष नसते ना मन कुठंतरी जातं. हे तर एकच आहे की वाचणार वाचत्यात काय ना आपण सांगतोय काय जरा जर घोटाळा झाला तर चुकलं पण चुकलं म्हणायचं ना. डबल बाबी घेतली तर काय होईल. जर घेणार तरी जरा जागेवर तरी इकडे तिकडे कुठंतरी भार काढलेला मान हल्लेले की संपलं झालं घोटाळा झाला. चुकलं कुठं चुकलं ते पुन्हा 2-4 बाबी झाल्याशिवाय तर तळावर येतच नाही. त्याच्या तीच बाबी हुशार डबल बाबी घेतली की लक्षात येतं आपण हिथं चुकलेला बाबी व्यवस्थित ऐकायला पाहिजे. त्याच्यामुळे हिथं काही जीवाचं जीव पण उडलं जातं. एवढंच नाही म्हणलं असणार शिवाचं असणारं शिव पण सुद्धा असणारं संपलं जातं असणारं
त्या अंगात देव आल्यावर कसं होतं तसं येत होतं बघा. ब्रह्म परिपूर्ण साधक झाल्याशिवाय राहत नाही. एवढी परिपूर्ण असणार ब्रह्म कोणता परिपूर्ण असणार आतून आणि बाहेरून साधकामध्ये भरल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जातात. शरण जाऊन अध्यायाचं कथानक संवादात उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी पहिली भेट आहे हनुमंतराय आणि सीतामाऊलीची. भेटीमध्ये काय बोलतील अतिशय सुंदर कथानक पुढच्या अध्यायात ऐका. ये तिसरी भावार्थ रामायणे सुंदर कांडे कर टिकाये सीतानुतापो नम दश अध्याय. जय गोडा श्रीकृष्ण अर्पण वस्तु शिवम भवन्तु पुंडलिक वरदाय.